शांति। आज 15/12/2024 प्रातः मुरली अव्यक्त बापदादा मधुबन से। महावाक्य, सेवेबरोबरच आता संपन्न बनण्याचा प्लॅन सुद्धा बनवा। कर्मातीत बनण्याची नशा, धून, लगन मनामध्ये लावा। आज शिवबाबा आपल्या सालिग्राम मुलांच्या सोबत आणि मुलांच्या अवतरणाची आणि आपल्या अवतरणाची जयंती साजरी करण्यासाठी आले आहेत। अवतरणाची जयंती किती सुंदर आणि वंडरफुल आश्चर्यजनक आहे, जी बाबा मुलांना आणि मुले बाबांना पद्मापदम वेळा मुबारक देत आहेत। चहो बाजूची मुले आनंदामध्ये नाचत आहेत। वाहा बाबा वाहा, वाहा आम्ही बाबांची सालिग्राम मुले, वाहा आत्मे। वाहा बाबा, वाहा आम्ही सालिग्राम आत्मे। वाहा वाहाचे गीत गाणे गात आहेत। सालिग्राम म्हणजे शिवलिंगच्या बाजूला जे छोटे छोटे दगड ठेवले जातात ना, ते सालिग्राम म्हणजे आपण सर्व मुलांची ती निशाणी भक्तीमध्ये आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळते। जिथे जिथे मोठे मोठे शिवलिंग आहेत आणि मोठे मोठे शिवाची मंदिर आहेत, अशा ठिकाणी म्हणजे सोमनाथ, अमरनाथ, अशा ठिकाणी जे 12 ज्योतिर्लिंगम किंवा 17 ज्योतिर्लिंगम भारतच्या चारही स्थान कोपऱ्यामध्ये पसरलेत ना, तेथे सालिग्राम शिवलिंगाबरोबर पाहायला मिळतात। तर मग बाबा ही खूप खूप गुह्य आणि खूप गुह्य मुरली, म्हणजे काय गुह्य मुरली, अतिशय डेप्थवाली मुरली आहे। तर लक्षपूर्वक वाचा, ऐका, कारण अव्यक्त मुरलीमध्ये संपूर्ण ताकद असते आपल्या निश्चयावरती, लक्ष्यवरती पोचवण्याची ताकद अव्यक्त मुरलीमध्ये आहे। आणि साकार मुरली आपल्याला चारही विषयांचं ज्ञान रोज देते आणि अव्यक्त मुरली आपल्याला अंतिम स्टेजवरती अव्यक्त फरिश्ता देवदूत पद प्राप्त कसं करायचं, ज्याच्यामुळे जन्मोजन्मी आपल्याला सुख प्राप्त होणार आहे, ते आपल्याला अव्यक्त मुरली शिकवते। त्याच्यामुळे त्याचं नाव आहे अव्यक्त। तर आता आपण पाहूया बाबाने आज आपल्याला काय वरदान दिलं। वरदान आहे, हद्दीच्या रॉयल इच्छापासून मुक्त राहून सेवा करणारे निस्वार्थ सेवाधारी भव। वरदानाचे स्पष्टीकरण, जसे ब्रह्मा बाबांनी कर्माच्या बंधनापासून मुक्त न्यारे बनण्याचा पुरावा दिला, सेवेच्या आणि स्नेहाच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही बंधन नाही। सेवेमध्ये ज्या हद्दीच्या रॉयल इच्छा असतात त्या देखील कर्माच्या हिशोबाच्या बंधनामध्ये बांधतात। खरे सेवाधारी या हिशोबापासून देखील मुक्त राहतात। जसे देहाचे बंधन देहाच्या संबंधांचे बंधन आहे, तसे सेवामध्ये स्वार्थ हे देखील बंधन आहे। या बंधनापासून अथवा रॉयल हिशोबापासून देखील मुक्त निस्वार्थ सेवाधारी बना। सुविचार म्हणजे बोधवाक्य किंवा स्लोगन। वायद्यांना, परमेश्वराबरोबर केलेल्या वायद्यांना फाईलमध्ये ठेवू नका नुसते, तर त्याला फायनल बनवून दाखवा, म्हणजे त्यांना प्रॅक्टिकलमध्ये आणा। तर गोड गोड मुलांना बाबांचा मुबारक आणि नमस्ते। आणि आपण आपल्या सर्वांचाही साक्षात, सर्व साक्षात बाप मूरत श्रेष्ठ आत्म्यांचा बाबांना नमस्ते, मुबारक, याद प्यार। आणि आज आहे बाबा मिलनसुद्धा आहे, आज संध्याकाळी ह्या सीझनमधलं 4थं बाबा मिलन। आणि आपल्याला आज वर्ल्ड मेडिटेशन डे सुद्धा आहे, म्हणजे प्रत्येक महिन्यातला रविवार, तिसऱ्या आठवड्याचा रविवारी पूर्ण विश्वभरामध्ये ब्रह्मकुमारी शांतीचे व्हायब्रेशन क्रिएट करण्यासाठी सर्वत्र सुख शांती शक्ती प्रेम आनंद सर्व आत्म्यांना प्राप्त व्हावा, पूर्ण दुनिया ही सुखमय संसार बनावा, वसुदेव कुटुंबकम बनावं, म्हणूनसाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी वैश्विक मेडिटेशन केलं जातं। तर त्याची सुद्धा सूचना आहे। आज महिन्याचा तिसरा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे। सर्व ब्राह्मण वत्स संघटित रूपामध्ये सायंकाळी 6:30
ते 7:30 वाजेपर्यंत विशेष मूलवतनाच्या गहन शांतीचा अनुभव करा. मनबुद्धीला एकाग्र करून ज्वाला रूपामध्ये स्थित व्हा आणि संपन्नता आणि संपूर्णतेचा अनुभव करा. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांना आपण सर्व गोड मुलांचा याद प्यार. गुड मॉर्निंग प्यारे बाबा. नमस्ते. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया.